नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कुणाल सर, कल्पतरू एज्युकेशनल सर्व्हिसेस नागपूर आणि गडचिरोली। काल सायंकाळलाच मित्रांनो बीएससी नर्सिंग 4 इयर डिग्री कोर्ससाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरुवात झालेली आहे आणि बरेचसे मुलांचे कालपासून फोन व्हॉट्सअप मेसेज सुरू झाले आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला संपूर्ण माहिती नर्सिंग प्रक्रियेची देतोय मित्रांनो। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या मित्रांना नक्की फॉरवर्ड करा। ज्या मुलांना 12वी सायन्स झाल्यानंतर 4 इयर बीएससी नर्सिंग डिग्री कोर्स करायचा होता, त्यासाठी एक नर्सिंग सीईटी नावाची एंट्रन्स एक्झाम घेण्यात आली होती गव्हर्नमेंटच्या वतीने, आणि ज्या मुलांनी ती एंट्रन्स एक्झाम दिली त्याच मुलांना बीएससी नर्सिंगला महाराष्ट्रामध्ये प्रवेश मिळणार आहे मित्रांनो। आणि बीएससी नर्सिंगच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी कालपासून म्हणजे 1 ऑगस्ट पासून सुरुवात झाली असून 10 ऑगस्ट ही अंतिम दिनांक दिलेली आहे। फॉर्म भरायच्या पूर्वी मला सांगावं लागेल की ज्या विद्यार्थ्यांना नर्सिंग सीईटी मध्ये कॅटेगरीमध्ये जर असेल तर 40% वर गुण असेल तेच मुलं पात्र आहेत, ज्यांना नर्सिंग सीईटी मध्ये 40% वर आहेत। आणि जनरल कॅटेगरी असेल किंवा ईडब्ल्यूएस असेल तर त्यांना मिनिमम 50% अट गव्हर्नमेंटनी मागच्या वर्षीप्रमाणेच यावर्षी कायम ठेवलेली आहे। नंतर ती जर मुलं नाही मिळाले तर इलिजिबिलिटी कट ऑफ मागच्या वर्षी जसा कमी आला तसा यावर्षी पण शेवटी स्पॉट राऊंडला येऊ शकतो। त्यामुळे ज्या मुलांना नर्सिंग सीईटी मध्ये कमी स्कोर आहे त्यांनी वेट अँड वॉच प्रतीक्षा करावं, एवढंच मला सजेशन द्यायचं आहे। किंवा त्यांनी जीएनएम ला ऍडमिशन करून ठेवावी, नंतर कॅन्सल करून ते बीएससी नर्सिंग पण करू शकतात। दुसरं महत्त्वाचं मित्रांनो, ज्यांना बीएससी नर्सिंग करायचं त्यांना 12वी मध्ये जो पीसीबी असतो म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या 3 विषय मिळून मिनिमम कॅटेगरीवाल्या मुलांना 120 गुण घेणं गरजेचं आहे। आणि जे जनरल वाले आहे त्यांना मिनिमम 135 किंवा 150 गुण घेणं आवश्यक आहे मित्रांनो, तेच मुलं बीएससी नर्सिंग करू शकतील। तर नर्सिंगच्या रजिस्ट्रेशन मध्ये एक महत्त्वाची सूचना आहे ती म्हणजे एकदा फॉर्म भरल्यानंतर त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी करेक्शन विंडो नाही आहे। त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करताना आपलं नाव, आपली जन्मतारीख, आपली कॅटेगरी, आपली जात आणि आपलं पूर्ण नाव हे अगदी काळजीपूर्वक भरावं, आपलं जेंडर वगैरे, कारण नंतर तुम्हाला खूप म्हणजे कठीण परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो चुकीमुळे, त्यामुळे काळजी घ्या। नंबर 2, ज्या मुलांकडे जात वैधता प्रमाणपत्र नसेल आणि ते जर पावतीच्या बेसवर जर समजा रजिस्ट्रेशन करत असेल तर त्यांना ऍडमिशनच्या दिवशी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे गरजेचं आहे। जर तुम्ही ऍडमिशनच्या दिवशी जात वैधता प्रमाणपत्र जर सादर नाही करू शकले तर तुमचा प्रवेश तिथेच तात्काळ रद्द होईल असं स्पष्ट ब्राउचर मध्ये नमूद केलेलं आहे। यामध्ये फक्त जे मराठा समाजातील विद्यार्थी आहे, बंधू आणि भगिनी, त्यांच्यासाठीच शासनाने 6 महिन्याची एक मुदत दिलेली आहे आणि तसं त्या ब्राउचर मध्ये नमूद आहे। त्यामुळे फक्त मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनाच व्हॅलिडिटी सादर करण्यासाठी 6 महिने मिळणार आहे। इतर कोणत्याही प्रवर्गातील विद्यार्थ्यांना व्हॅलिडिटी ऍडमिशनच्या वेळ देणे बंधनकारक आहे असं ब्राउचर मध्ये नमूद आहे। त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुमचे जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहे ते तुम्हाला 200 केबीच्या आत तेही अगदी सुस्पष्ट स्कॅन करून अपलोड करायचे आहे। तुमचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे त्याची पडताळणी ऑनलाईन होत असते, तुमचे डॉक्युमेंट बरोबर आहे की नाही। आणि ज्या मुलांच्या डॉक्युमेंट्स मध्ये जर समजा तुमच्या मार्कशीटवर आणि कास्ट सर्टिफिकेटवर किंवा नॉन क्रिमिनल किंवा व्हॅलिडिटीवर जर काही जरी नावात तफावत असेल तर तुम्हाला 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर ॲफिडेव्हिट सुद्धा अपलोड करायचा आहे त्या डॉक्युमेंट सोबत, की जेणेकरून तुमचं व्हेरिफिकेशन मध्ये त्रुटी येणार नाही। आणि ज्या मुलांची व्हॅलिडिटी निघणं शक्यच नाहीये मित्रांनो, त्यांना माझा प्रेमाचा सल्ला आहे की त्यांनी ऍडमिशन फॉर्म ओपन मधूनच भरावा, पण ओपनचा एलिजिबिलिटी तुम्हाला लागेल। ओपनची एलिजिबिलिटी काय आहे? नर्सिंग सीईटी मध्ये 50% वर पाहिजे आणि 12वीचा पीसीबी 135 किंवा 150 वर पाहिजे आहे, ठीक आहे। आणि तुमचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे
ते ऍडमिशनच्या वेळेस होणार आहे, जेव्हा तुमचं अलॉटमेंट होईल तत्पूर्वी फक्त तुमचं ऑनलाईन पडताळणी होणार आहे आणि जर काही त्रुटी असेल तर तुम्हाला मेसेज किंवा मेलद्वारे कळलं जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक BSc नर्सिंगची ऍडमिशन प्रक्रिया हाताळावी. आणि ज्या मुलांना म्हणजे ही प्रवेश प्रक्रिया एखाद्या चांगल्या अनुभवी तज्ज्ञ काउन्सिलर मार्फत करायचं असेल तर आमचं कल्पतरू एज्युकेशनल सर्व्हिसेस नागपूर आणि गडचिरोली 2 काउन्सिलिंग सेंटर आहे. आम्ही स्टँडर्ड चार्जेस घेतो, पण तुमची अचूक प्रवेश प्रक्रिया करून देतो. कसं असतं मित्रांनो की जसं आपल्याला कान टोचवायचे असेल तर आपण सोनाराकडे जातो. का बरं? कारण सोनाराला परफेक्ट ज्ञान असते कान टोचवायचं, कोणतीही दुखापत होणार नाही आणि अगदी परफेक्ट टोचून मिळते. घरी टोचवायला जायला तर काय होईल मित्रांनो, चुकीनं जर काही कटकूट झालं तर दवाखान्याचा खर्च वेगळा, मानसिक त्रास वेगळा. त्याच पद्धतीने काउन्सिलरची सुद्धा भूमिका अत्यंत महत्वाची आहे. जर मी तुम्हाला विचारलं की चला रे बाळांनो सांगा बरं मला टॉप टू बॉटम कोणते कॉलेज आहे नर्सिंगचे, सांगू शकता तुम्ही? फार कमी मुलं. सांग रे बाळा कोणत्या कॉलेजची फीस किती आहे, सांगू शकता? नाही. सांग रे बाळा कोणत्या कॉलेजला हॉस्टेल आणि हॉस्पिटल अटॅच आहे, नाही माहिती बऱ्याचशा मुलांना. एक साधं हॉस्टेल आणि हॉस्पिटल जरी दूर मिळालं तर किती खर्च येईल वर्षाचा जाण्यायेण्याला तुम्हाला? 4 वर्षाचं बायफर्केशन करा किती जाईल. मग काउन्सिलरला 5-10 हजार दिले परवडले की 40-50 हजार रुपये एक्स्ट्रा वेस्ट केलेले परवडले? बरं मला हे सांगा, कोणत्या कॉलेजमध्ये सुरुवातीला फी घेतली जात नाही SC ST किंवा NT SBC OBC कडनं? कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशनची पूर्ण फी मागतात माहिती आहे? नाही. आम्हाला माहिती आहे. काही कॉलेज स्कॉलरशिप मिळायच्या पूर्वी फी मागत नाही आणि काही कॉलेज स्कॉलरशिप उशिरा मिळते म्हणून पहिले फी जमा करायला लावते. मग अशा वेळेस तुम्हाला धावपळ होऊ शकते किंवा बऱ्याचशा मुलांना कॉलेज विषयी जर आयडिया नसेल आणि जर तुमचा नंबर लागला तर तुम्हाला मानसिक त्रास होईल जाण्याचा, किंवा तुमचा एखादा समजा पहिल्या राऊंडला दूर नंबर लागला, जवळ यायचं आहे, काय प्रक्रिया काही आयडिया आहे सेकंड राऊंडला जवळ येण्यासाठी किंवा त्याच्यापेक्षा चांगलं कॉलेज मिळण्यासाठी? काहीच आयडिया नाही. म्हणून मित्रांनो आमच्यासारख्या कल्पतरू सारख्या बऱ्याचशा इन्स्टिट्यूट आहेत जे ओरिजिनल डॉक्युमेंट घेत नाही, स्कॅन डॉक्युमेंटवरच काउन्सिलिंग फीजवरच पूर्ण प्रवेश प्रक्रिया तुमचाच मोबाईल नंबर आणि तुमचाच ईमेल रजिस्टर करून अतिशय प्रामाणिकपणे करून देतात. अशा काउन्सिलर मार्फत आपल्या प्रवेश प्रक्रिया करा, 100% तुम्हाला फायदा होईल. आता बघा मित्रांनो की कॉलेजेस ते एकूण कॉलेजेस 203 आहे ब्राउचर मधल्या माहितीनुसार. त्याच्यामध्ये जे 6 कॉलेजेस जे गव्हर्नमेंट आहे, आणखी काही कॉलेज वाढणार आहे, पुढे वाढू शकते आणि जवळपास 197 हे खासगी कॉलेजेस आहेत. त्यामुळे गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये नंबर लागेल की नाही हे तुमचे SML नंबर मेरिट नंबर लिस्ट नंतरच मी सांगू शकतो, सुरुवातीला सांगू शकत नाही. त्यामुळे आणि तुमची जी मेरिट लिस्ट आहे ती 12 ऑगस्टला लागणार आहे आणि त्यानंतर तुमचं पुढचं शेड्यूल येणार आहे. त्यामुळे 12 तारखेपर्यंत तुम्हाला वेट आणि वॉच करायचं रजिस्ट्रेशन करून आफ्टर 12 ऑगस्ट तुम्हाला पूर्ण प्रवेश प्रक्रियाचे अपडेट्स मी या व्हिडिओच्या माध्यमातून देत राहील. आज एवढंच सांगायचं आहे की तुम्ही रजिस्ट्रेशन स्वतः करत असाल तर काळजीपूर्वक करा आणि जर तुम्हाला कोणती रिस्क नसेल घ्यायची तर आमचं काउन्सिलिंग जॉईन करा. जात वेतनपत्र निघत नसेल तर ओपन मधून रजिस्ट्रेशन करा आणि निघत असेल तर व्हॅलिडिटी ऑफिसला एक अर्ज द्या आणि रजिस्ट्रेशनची प्रत जोडा की मला 25 ऑगस्ट नंतर व्हॅलिडिटीची गरज आहे आणि जर ती व्हॅलिडिटी जर तुम्ही मला दिली नाही आणि माझा जर प्रवेश रद्द झाला तर व्हॅलिडिटी अधिकारी म्हणून तुम्ही जबाबदार आहात, एक पत्र देऊन द्या. एवढंच या प्रसंगी सांगू इच्छितो. आणखी काही माझी मदत लागली तर माझा हेल्पलाईन नंबर नोट करून घ्या 8830989046 8830989046. तुम्हा सर्वांना नर्सिंग प्रवेश प्रक्रियेचा ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच.